कारण गिरीश चिमण्याचा प्रेम राहुल शिरसाट यांना आवर्जून इथे पर्यंत यायला लावतो, यायला भाग पडतो. ते राहुल शिरसाट आमच्या समित जोडले गेले. शेड्यूल बिझी असताना देखील गिरीश चिमण्यासाठी त्यांनी वेळ काढलाय आणि इथपर्यंत पोहोचले. अतुल म्हात्रे आणि रोहित सुरते ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गणेश कोळीच्या खात्यावर जबाबदारी असेल मला वाटते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आमचे बाबा महादेवजी कडू साहेब इथे आगमन झालेलं आहे. बघा त्यांनी खुर्ची कुठे पकडली तर खेळाडू कक्षाला ते खेळाडू कक्षामध्ये अजून खेळायची इच्छा आहे. रघुदादा बाबा जोडीला बसतायत. तर पंचावन्न ग्रीन सिग्नल आजच्या दिवसातील शुभारंभ सामना पाहतोय. एका बाजूला गावदेवी द्विज संघ फलंदाजीसाठी उतरला. श्रीदत्त नौपाल संघाने नाणेफेक जिंकले. गणेश कोळी पहिला चेंडू घेऊन येतोय. इथे मात्र चपराक लावली आहे अतुल म्हात्रेना. लॉंग ऑफ क्षेत्राकडे आपण पाहतोय. चेंडूला दिशा दिली. 2 धावा अतुलच्या खात्यामध्ये, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 धावेनं संघाचं खातं खुलं झालंय. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. खूप टप्प्याचा चेंडू होता. अतुलनं मात्र चेंडूकडे पाहिलं नाही आणि अशा रीतीने निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गणेश कोळीचा. गणेश कोळी अतिशय कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय आणि त्याचबरोबर हाय स्कोर ज्याचा असेल ना त्याला बाय मिळेल याची दक्षता घ्यायची आहे. 10 संघ आहेत त्यामुळं आज आयोजकांकडून सूचना आली की हाय स्कोर ज्याचा असेल त्याला बाय मिळेल. 1 धाव पुन्हा एकदा अतुलच्या खात्यामध्ये. 3 धावा धावफलकावर कारण 3 चेंडूमध्ये 3 धावा फक्त खर्च केले आतापर्यंत गणेशनं. तुला माहिती आहे हा गणेश एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्यावर प्रहार करणं फार कठीण काम आहे. इथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. 1 धाव निश्चित पूर्ण केले. वन बॉल चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र 1 धाव रोहित सुरतेच्या खात्यामध्ये. रोहितनं देखील एकेरी धावेनं आपलं खातं खुलं केलंय. 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खात्यामध्ये जमा. पावसाचं षटक आहे. त्या षटकामध्ये हाणामारी करायची होती परंतु ते करू दिलं नाहीये. निश्चितच गणेश कोळीनं. त्याचबरोबर प्रसादजी चिमणे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. इथे मात्र पूलचा फटका. विडविके क्षेत्राकडे चेंडूला ट्रॅव्हल केलंय. 1 बॉल 2 बॉल्स चेंडूला उचललाय. थोडासा लेझी आला आणि इथे मात्र 2 धावा मिळतील अतुलला. विजय राणा होता तिथे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना होते श्रीदत्त नौपाल संघाकडून. शेवटचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय अतुल स्ट्राईक एंडला. पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु काय होते पाहतोय जज करतोय चेंडूला. इथे घडलं काय तर ऋतिकनं तो झेल जमिनीला दान केला. हाताला थोडासा प्रयत्न झाला असेल मला वाटतंय आणि चेंडू जमिनीला दान झाला. 1 बॉल चेंडू सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. अतुलच्या बॅटमध्ये शेवटच्या चेंडूवर आनंद साजरा करणारा चौकार आलाय. कारण पहिल्या 5 चेंडूचा विचार केला फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर आलेला शेवटच्या चेंडूवर चौकार. एकूण धावा झाल्या त्या 10 बिनबाद 10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आम्ही पहिल्या 40 प्लेसचे खेळाडू होते परंतु त्यांचा धावांचा ओघ आहे ना मनगटी ताकद भरपूर पाहायला मिळाली. येणारा प्रत्येक फलंदाज षटकार मारतच होता आणि अशा रीतीनं प्रत्येक सामन्यामध्ये 50 प्लस धावा होत होत्या.
उल्वे संघाने तर मात्र 74 धावा केल्या होत्या 4 षटकामध्ये. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर फुलटॉस चेंडू, त्याला मात्र चपरा गावी चपली मारली. मी म्हणेन इथे एकदा पूर्ण केली क्षेत्रक्षक चेंडूच्या मागे, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 12 ही धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकामध्ये गावदेवी जुई संघ किती धावांची मदल मारणार. सकाळचं शांतमय वातावरण आणि त्या वातावरणामध्ये आपण पाहतो संत आणि शांत सुरुवात गावदेवी जुई संघाची. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर पूलचा फटका पाहायला मिळतो. रोहित सुरतेचा, रोहितनं मारला हा षटकार आणि आकाशाला व्यवस्थित झाणारा हा षटकार पाहायला मिळतो रोहितच्या बॅट मधून. जबरदस्त फटका, A1 क्वालिटीचा फटका. प्रेक्षकांची मनं जिंकली ते रोहितनं. धावसंख्या एकूण 18. दुर्वेशला मात्र आता विचारात पाडलंय. हो, तकलीफाचा चपराक मारण्याचा प्रयत्न इथे मात्र पंच बॅटकट आहे की वाईस बॅटकट मात्र झेल होता, तो झेल सुटलाय आणि असं वाटलं होतं की पहिला वृत्त मिळून देईल की दुर्वेश कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आलेली ही झेल सुटली आहे आणि त्याचा मात्र फायदा रोहित उचलेल का हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातील पाहायला मिळाले, 9 धावा खर्च केला दुर्वेशनं. हो, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटला प्रयत्न झाला, थर्डमॅन क्षेत्राकडे निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु 1 धाव मिळेल अतुलसाठी, 1 धाव मिळेल गावदेवी जुई संघासाठी. धावसंख्या एकूण 20. बिनबाद 20. चांगली सुरुवात पाहावी लागेल गावदेवी जुई संघाची. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये गावदेवी जुई संघ किती धावांची मदल मारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र किती धावांचं टार्गेट सोडतोय हे नक्कीच पाहावं लागेल. एका बाजूला अतुल म्हात्रेला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण संदेशला पाहतोय. इथे मात्र अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. संदेश चेंडूच्या खाली जज करतो चेंडूला आणि सुंदर झेल टिपलाय आणि अशा रीतीनं संदेशच्या आतून झेल सुटणं फार कठीण काम आहे. रोहितला मात्र जाळ्यात अडकवलंय दुर्वेशनं. एक षटकाराचा जरूर मार खाल्ला रोहितच्या मार्फत दुर्वेशनं, परंतु त्याला सापळ्यामध्ये अडकवायचं कसं हे त्याला माहिती होतं आणि त्या पद्धतीने त्याने चेंडूचा फिकणी केली, चेंडू रिलीज केला आणि त्यानंतर संदेशनं मात्र चांगला झेल पकडला. रोहित फलंदाज बाद झालाय, परंतु आपल्या संघासाठी त्याने 10 धावांचं योगदान दिलं 5 चेंडूमध्ये. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय बंटी कोंडिलकर. गावदेवी जुई संघाला मात्र जीवन भेंडेची कमतरता भासेल की काय, कारण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना या गावदेवी जुई संघातून होत असते. त्यानंतर संदेश एक विचार करायला केला जाईल. त्यानंतर मकरंद भगत याचा देखील विचार केला जाईल. म्हणजे 3 खेळाडू या स्क्वॉड मध्ये दिसत नाहीयेत. इथे मात्र पुलचा फटका मिळविके क्षेत्र निवडलाय. बंटी कोंडिलकरनं 1 धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय घडतोय इथे मात्र कॉल चुकीचा आणि त्यामुळे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली ती बंटी कोंडिलकरला. रन पण शॉर्ट आहे आणि विकेट पण सॅक्रिफाईस झाली, म्हणजेच आत्महत्या केली असं वाटायला लागलंय. बंटीने मात्र विचार करायला हवा होता, कॉल एकमेकाचा झाला नाहीये, त्यामुळे मात्र विकेट सोडावी लागली. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा, कारण 1 धाव होती ती पण कमी झाली आहे, कारण शॉर्ट रन पाहायला मिळाली. टॉपिंग कीज मध्ये बॅट पोहोचली नाहीये. विजय भगत, अजय भगत नवीन गोलंदाज मैदानाकडे पाहायला मिळतोय. सुमित चिमणे, सुमितला पाचारण केलंय नेट नंबर 4.
निश्चितच 20 धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, परंतु दुर्वेशनं काम चौकपणे बजावलं. आपलं एक षटकाचा जरूर मार खाल्ला, परंतु 2 सफलता मिळवला. रोहित सुरते सलामीचा फलंदाज त्याला डगवता रस्ता दाखवला. त्यानंतर बंटी कोंडीला करला देखील आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. हो, सुमितचा हा फटका पाहायला मिळतोय. वा, जबरदस्त फटका, काय आवाज पाहायला मिळाला, परंतु देऊन जाईल फक्त 2 धावा. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक भगत. इथे खांद्यावर जबाबदारी दिली. रवींद्र भगत यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आमच्या आयोजन कमिटीला. आज आपण पाहिलं तर वडापाव चहा नाश्ता त्यांच्याकडून सुपूर्द झालेला आहे. सगळ्यांनी त्या नाश्त्याचा आस्वाद घेतला. फलंदाज आपण पाहिलं तर सुमित ज्याने 2 धावा आपल्या संघासाठी केला होता. दुसऱ्या चेंडू मात्र तो झेलबादच्या स्वरूपामध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये बाद झाला. चांगला झेल पकडला तो धरतेशला आणि त्याचबरोबर 3 गडी बाद झाले. 3 गडी बाद झालेत त्या गावजी संघाचे आणि त्याचबरोबर धावसंख्या एकूण 22. सुजित मैदानामध्ये दाखल होते. त्याला स्पीडअप करायचं, धावत यायचा. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. ही इनिंग संपल्यानंतर सोमाटणे विपक्ष वडवली या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. सोमाटणे संघाचा संघनायक आपण ताबडतोब आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित दाखवायचे. वडवली संघाचा संघनायक आपण आपल्या संघनायकाला टॉस बॉक्स मध्ये आमच्या पाठवून द्यायचे. नेक्स्ट मॅच आपण ह्या दोघांमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेग घेतोय. काय जबरदस्त कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. प्रत्येकनं मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली, कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केला, 1 सफलता मिळवली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. इथे मात्र ऑस्टनच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात संजय म्हात्रे. आणि त्याचबरोबर धावा आपण पाहतोय 23. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये किमान 50 जरी गाठायला हवी, कारण काल आम्ही पाहिला प्रत्येक संघ 4 षटकामध्ये देखील 50 ओलांडत होता. वयाच्या 40 नंतर देखील त्यांची दमखम आम्हाला पाहायला मिळाली, मनगटी ताकद पाहायला मिळाली, चांगला खेळ पाहायला मिळाला. इथे अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रतीक भगतचा सुजित स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, चौकार षटकार मारू शकतो, चौकार षटकारांची भाषा बोलू शकतो, परंतु इथे प्रत्येकने मात्र थोडस लगाम लावलंय. फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. बॅटची कडा घेतली आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. प्रतीक भगतला अजून एक मिळाली सफलता आणि धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 23 धावांवर 4था गडी बाद झालाय. सुजित भोईला मात्र आपल्या संघासाठी काही करता आलं नाहीये. सुजित गेल्या पावली माघारी परततोय. अतुल मात्र सलामीचा सलामी फलंदाज आहे, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. बरंच काळ झाला त्याला स्ट्राईक मिळत नाही. स्ट्राईकची तो वाट पाहतोय. जणू स्ट्राईक साठी तो हातापलेला प्लेअर पाहायला मिळतोय. परंतु काय घडतंय तर जाणारा तो नवीन फलंदाज आहे ना, तो विचार करत नाहीये, विचार होत नाही. अतुलचं कानमंत्र घेत नाहीये, त्यामुळे मात्र अतुल नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. किरणचा फटका, काय आवाज पाहायला मिळाला. 1 बॉल सीमारेषे बाहेर, दणदण करत चौकार. या शेवटच्या चेंडूवर गोडवा पाहायला मिळाला, गोड चौकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या एकूण 27. 4 गडी बाद 27.
12 खेळाडू आम्हाला माहिती पुरवतोय. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल राहुल. चला वडवली आणि सोमाटणे आपण टॉस साठी या. शेवटचं षटक आहे. 4 षटकांचा सामना आहे. आपण टॉस साठी ताबडतोब सज्ज व्हायचंय. निश्चितच शेवटचं षटक स्लॅगवरचं षटक हाणावरचं षटक हे 7 चेंडू मात्र जास्तीत जास्त खेळावं लागतील त्या अतुल म्हात्रेला. कारण धावांचा वणवा पेटवायचा असेल तर खरोखरच जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घ्यावी लागेल. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू लॉक केला. इथे चेंडू जवळ गावात पाठवलंय. कारण हवाई सफर केला पहिल्या चेंडूवर अतुल म्हात्रे. मी मगाशीच म्हटलं होतं की जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन खेळावं लागेल. कारण धावांचा वनवा पेटवायचा असेल तर त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. तो अतुल म्हात्रे सलामीचा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत चौकडून मैदानामध्ये आहे. आता मात्र या 6 धावांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येत भर पडते. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू राहुल भगत. षटकला चेंडूला मात्र दिशा दिली आहे. लंगाव क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुर्वेश शेतू चेंडूपर्यंत. एक धाव पूर्ण सहजरित्या झाले. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवर प्रहार आणि प्रहार करावा लागेल तो अतुल म्हात्रेला. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात पेट्रोलिंग करताना जागतिक रोजचा इशारा देत असताना मात्र विजय राणा आपण काऊ करण्याच्या दिशेने पाहतोय. त्यानंतर प्रतीक भगतला पाहतोय लॉंगॉन क्षेत्राकडे. त्यानंतर दुर्वेशला आपण पाहतोय लॉंगॉन क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं श्री दत्त नौपाडा संघानं. पुढचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. काय घडतंय तर गोलंदाजांना अपीलला उचलून धरली होती परंतु पंतांनी निर्णय फेटाळून लावला. चेंडूची लाईन आणि हाईट फॅक्टर पाहिली. त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय राहुल भगतचा. हो इथे मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवर किती धावांची मजल मारणार, किती धावांचं टार्गेट सेट होणार, किती धावांचं टार्गेट घेऊन उतरावं लागणार श्री दत्त नौपाडा संघाला. नाणेफेक जिंकला तो प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाकडून. 10च्या सरासरीने जास्तीत जास्त धावा करू दिल्यात फक्त. हो इथे मात्र पोलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक भगत. चेंडू पर्यंत पोहोचते की नाही पाहायचं. नाही पोहोचला. परंतु घडलं काय, ट्राय केले असते तर निश्चितच पोहोचला असता. परंतु त्याने विचार विनिमय केला की खेळ होणं शक्य नाही माझ्याकडून. त्यामुळे मात्र 2 धावा मिळाल्या अतुलला. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा काऊ करण्याच्या दिशेने चेंडूला ढकलला गेलाय. वनबाद सीमारेषे बाहेर. 2 क्षेत्ररक्षक होतो मात्र त्यांना दोघांना चकवा देऊन मात्र चेंडू सीमारेषा गाठतोय. अगदी गोळीच्या वेगाने फटका सजवला होता आणि त्याचबरोबर धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद 42. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि या शेवटच्या चेंडूवर काय घडतं पाहायचं. अतुल म्हात्रे सुरुवातीला आला होता. पहिला चेंडू फेस केला. त्यानंतर शेवटचा चेंडू देखील फेस करतोय तो अतुल.
एक लागले, एकदा होईल का? नक्कीच होईल. कारण थोडस पम्बलिंग पाहायला मिळालं संदेश भगतकरांना, थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि त्यामुळे मात्र एक सिंगल पाहायला मिळाली. 43 धावा धावपलकावर झाल्यात आणि 44 धावांचं पाठलाग करावं लागेल तो श्री दत्त नौपाडा संघाला. खरं तर नक्कीच पुन्हा एकदा आमच्याकडं सूचना पोहोचवली आहे. कारण आयोजकांकडून सूचना आली होती 2 धावांची पॅनल्टी. 44 धावांचा टार्गेट आम्ही सेट केला होता, परंतु आता आम्हाला श्रीदत्त नौपाडाच्या बाजूला बोलावं लागलंय. कारण 2 धावांची पॅनल्टी आहे आणि 2 धावा कमी करायच्या आहेत. म्हणजे 2 धावा कमी केल्यानंतर 42 धावांचं टार्गेट सेट होतंय आणि 42 धावांचं टार्गेट ते गावदेवी संघानं समोर ठेवलेलं आहे. तर निश्चितच आपण पाहतोय गावदेवी क्रीडा संस्कृती शैक्षणिक क्रीडा मंडळ जुई यांच्या वतीनं कैलासवासी जाणारामा चिमणे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय सलगच्या 15व्या वर्षामध्ये पदार्पण करते. जवळजवळ 15 वर्ष कधी निघून गेली पत्ता लागलं नाही. कारण प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन काहीतरी पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर यंदाच्या हंगामामध्ये पाहतो आपण सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिला दिवस 40+ संघासाठी दिला होता, त्यानंतर 2 दिवस यंगस्टार खेळासाठी दिलेला आहे आणि आजच्या दिवसातील 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. परंतु आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला तर 42 धावांचा टार्गेट असेल श्रीदत्त नौपाडा संघासमोर. परंतु हाच टार्गेटचा पाठलाग करत असताना काय घडेल आणि काय बिघडेल ते निश्चितच कमी निश्चितच त्याचा धावतावरून आपण ऐकूया. आमचे परम मित्र दिवाळी गावचा बुलंद आवाज अगदी रत्नागिरी पासून ते पार पालघर पर्यंत आवाज पोहोचला तो आमचा राहुल सरांचा. त्याचा आवाज ऐकूया पुढच्या सत्रासाठी. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कारुषे सर्वदा. 64 कला व 14 विद्यांचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभली अमास्या बाकी बोलतो मराठी, झालो करेचे बंद ऐकतो मराठी, जातो तर नोपंत एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. शिव छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील एक विकसित व समृद्ध शहर म्हणून आज कामोठी शहर म्हणून देखील खऱ्या अर्थाने उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि कामोठी शहराच्याच बाजूला वसलेलं गाव म्हणजे जुई गाव. आज जय गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ जुई यांच्या माध्यमातून 15व्या पर्वामध्ये श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई आयोजित कैलासवासी जाणारामा चिमणी स्मृती चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. जे गावदेवी क्रिकेट संघ जुई आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये नौपाडा हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमने 42 रनचं लक्ष्य सेट केलं आणि तेच 42 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये टीम श्रीदत्त नौपाडा या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विजय राणा स्ट्रायकिंग इनला. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न किरण चेंडू खाली येतोय, जजमेंट चुकलं. त्यानंतर बॅकअप साठी रोहित आला होता. फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समन विजय राणाने. आता त्या
पहिल्या बॉलवर 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगली सुरुवात करण्याचा निर्धार बॅट्समन विजय राणाने घेतलाय. विजयसाठी हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अतुल म्हात्रेने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं. 42 धावांचं लक्ष रोखायचं. आतापर्यंत 2 धावा झाल्यात. अजूनही येणाऱ्या बॉल मध्ये 40 धावा पूर्ण करायच्यात. टीम श्री दत्त नौपाडा या टीमला फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आडवा टाकण्यास स्ट्रोक खेळला. लॉंग लीगच्या दिशेने फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल पूर्ण केली बॅट्समन विजयने आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय. टीम श्री दत्त नौपाडा या टीमचा तारणारा आपल्या अफलातून खेळीने टीम श्री दत्त नौपाडा या टीमला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारा खेळाडू संदेश भगत आपल्याला पाहायला मिळते. चांगली लेन चांगली लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बॉलर अतुल म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर विकेट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदेश भगतच्या पाठमधून येतोय. या इनिंग मधला हा पहिला मोठा स्ट्रोक. षटकार. 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात आणि या वर्षामध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सारांश राकेश सोरते यांच्या माध्यमातून एक एनर्जी ड्रिंक देखील या ठिकाणी दिले जाते. हेल बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉसचा वेग घेतला. विकेट किपरने टिपला हा झेल आणि पहिला धक्का टीम श्रीदत्त नौपाडा या टीमला. भरपूर अपेक्षा होत्या बॅट्समन संदेश भगत करून. एक षटकार त्याने आतापर्यंत मारला. एक चांगला फ्लाइंग राईट टॅप देण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु तो प्रयत्न फसला आणि फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय. चांगला झेल गिरीश चिमणेंनी टिपला. एक मोठा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय अतुल म्हात्रेने. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. बॅट्समन संदेश भगत. 1 डाऊन साठी गणेश कोळी अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू अल्पावधीमध्ये आपल्या बेधक गोलंदाजीने आपल्या अफलातून फलंदाजीने टीम नौपाडा टीमसाठी भरपूर चांगले योगदान राहिले. कमी वेळामध्ये गणेश कोळीचं शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. गणेशसाठी हा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज क्रमांक 2 देखील गमावलाय. लेग बिफोरच्या साह्याने बॅट्समन गणेश कोळी बाद झाला आणि दुसरा धक्का. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्रीदत्त नौपाडा या टीमच्या धावफलकावरती धावा होतात ते म्हणजे 2 गडी बाद 9 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. सामन्याचे चित्र बदललं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. अतुल म्हात्रेने एक षटकार त्याच्या विरुद्धमध्ये आला परंतु त्यानंतर देखील त्याने भरपूर चांगले प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश देखील मिळालं आणि 9 धावा त्याने 1 ओव्हर मध्ये खर्च देखील केल्यात. समीकरण बदलला येणारे 18 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 33 धावा पूर्ण करायच्या. प्रति ओव्हर मध्ये 11 रनची सरासरी गाठावी लागेल टीम श्रीदत्त नौपाडा या टीमला. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हर साठी गिरीश चिमणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ज्या खेळाडूने जे गावदेवी क्रिकेट टीमचं क्रिकेट पटलावर नेलं गेले अनेक वर्ष. भरपूर चांगला खेळ आपल्या टीमसाठी केलाय आणि त्यांना इन्व्हाइट केले सेकंड स्पेल साठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. याचा ओपनर बॅट्समन म्हणून आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी विजय राणाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विजय राणासाठी हा फुलटॉस पद्धतीचा बॉल
क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली गिरीश चिमणे यांनी, परंतु या चुकीला माफी दिली नाही. बॅट्समन विजय राणा याच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक, षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉलमध्ये आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 27 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. यशने टिपला हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय. भरपूर अपेक्षा होत्या बॅट्समन विजय कडून, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होतं. त्यानंतर चिंचपाडा गावचे आदरणीय शीतलजी केनी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 16 बॉल मध्ये अजूनही 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम सोमटणे टीमचं कॅप्टन आणि टीम वडवली टीमचं कॅप्टन, दोन्ही टीमचं कॅप्टन. जशी मॅच संपेल वडवली टीमने टॉस जिंकलाय. आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. बॅट्समन प्रतीक बघत आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल मध्ये अजूनही 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. एक बिग फाईट आपल्या समोर रंगते. प्रतीक साठी हा बॉल प्रतीकने मात्र जरूर खऱ्या अर्थाने बिगिट केलाय, परंतु सलग बॅक टू बॅक दुसरा झेल यशने टिपलाय. कौतुक करावं लागेल. गिरीश चिमणे यांचा एक षटकार आला पहिल्या बॉलवर, परंतु त्यानंतर सलगच्या 2 बॉल मध्ये 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले. 15 बॉल मध्ये 27 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. बॅट्समन योगेशजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. जीवन क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये जानारामा चिमणे स्मृती चषक 2024 या 15व्या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑल हॅट्रिक वर आहेत गोलंदाज गिरीश चिमणे. कालच्या दिवसामध्ये एकही विकेट हॅट्रिक पाहायला आपल्याला मिळाली नाही, परंतु ही संधी चालून आली. कालच्या दिवसामध्ये फक्त एक अर्धशतक पाहायला मिळाला. प्रदीप कारकल जे उलवे टीम मधून खेळतात त्यांच्या माध्यमातून 52 धावा आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या मोमेंटला इलेव्हेशन भरपूर आहे. फटका चांगला योगेशच्या बॅट मधून येतो हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने सामन्याचे चित्र बदलत असताना 2 महत्वाचे विकेट जरूर प्राप्त केले, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय बॅट्समन योगेश भगतने. 14 बॉल मध्ये अद्याप 21 रनची गरज आहे. आणखी एक बॅक टू बॅक सलग दुसरा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश मात्र खऱ्या अर्थाने संकट मोचक अशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या टीम साठी. तारणार ठरतोय टीम श्रीदत्त नौपाडा या टीम साठी. 13 बॉल मध्ये 15 रनची गरज, सामन्याचे चित्र बदलून टाकलं. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे वाईडिश लॉंगॉनला यश. भरपूर चांगली फिल्डिंग आतापर्यंत यशची राहिली. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्रीदत्त नौपाडा या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 4 गडी बाद 28 रन. 12 बॉल मध्ये 14 रनची गरज, प्रति ओव्हर मध्ये 7 रनची सरासरी गाठावी लागेल. या मॅच मध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय, कारण ज्या प्रकारे योगेशने 2 षटकार मारले आणि या सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलं टीम श्रीदत्त नौपाडा या टीमला. स्पेल नंबर 3 आणि रवींद्र कडू एक लेजंड खेळाडू या टीमचे गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग.
एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 11 बॉल मध्ये अजूनही 13 रनची गरज. लाऊट केला यश डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून 10 बॉल मध्ये अजूनही 12 धावा पूर्ण करायच्यात. प्रत्येक बॉल निर्णायक आहे या मॅच मध्ये, कारण क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. धीम्या गतीचा हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले बॅट्समन योगेश भगतने, परंतु लाईन चांगली होती. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे रवी कडू यांच्यामध्ये. 9 बॉल मध्ये अजूनही 12 रनची गरज. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉक केलाय. डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे. 1 बाउन्स बॉल जज केलाय. उचलून फेकेल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर विजय प्राप्त देखील तुम्ही करू शकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर आहे. फिल्डर तैनात. मोक्याच्या क्षणी रोहितने सोडला झेल. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की पकडो कॅच और जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटला जातो त्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित होत असतो, आणि ज्यावेळेस मिसफिटिंग होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला एक नवी रणनीती आखावी लागेल टीम जे गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमला, कारण धावा पूर्ण करायच्या. 7 बॉल मध्ये 9 धावा. जर हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आला तर कुठेतरी श्रीदत्त नौपाडा या टीमचा दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय चंद्रकांतजी चिमणे साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या देखील कैलासवासी जानारामा चिमणे स्मृती चषक 2024 15व्या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफ मधून चेंडू जाईल, परंतु लॉंगॉफचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर 2 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्रीदत्त नौपाडा या टीमच्या धावफलकावरती धावा होतात ते म्हणजे 35 रन. सामन्याचं चित्र बदलून गेले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 7 रनची गरज. आज आमच्या समेत गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये प्रतीक भाई देखील जॉईन झाले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, टीम मीटिंग कमी करा, कारण आज प्रत्येक टीम कडून आयोजकांना वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट मॅच सोमवार आणि त्यांच्याच विरोधामध्ये वडवली टीम टॉप जिंकले. वडवली टीम आणि जशी मॅच संपेल त्यानंतर वडवली टीम आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. गेली 15 वर्ष क्रिकेटची निस्वार्थ सेवा जे गावदेवी क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. बरेच चढ उतार त्यांनी देखील पाहिले. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी किरण सुमितला इन्व्हाइट केले. सुमित चिमणे गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. जर आज या धावा डिफेंड केल्या ना तर कुठेतरी एक नवीन विक्रम सुमित चिमणेच्या नावावर आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 7 रनची गरज. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 5 बॉल मध्ये अजूनही 6 रनची गरज. प्रत्येक बॉल दबाव वाढवतो दोन्ही टीमचा, कारण दोन्ही टीम विजयाचे स्वप्न घेऊन उतरले. परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
हा बॉल देखील ऑप्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अशा धावा रोखाव्या लागतील कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करता अशा धावा तुम्हाला कधी कधी परिणामाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. 5 बॉलमध्ये अजूनही 5 रनची गरज. क्रिकेट असा एक खेळ आहे. क्रिकेटमध्ये 1 बॉलमध्ये 6 धावा देखील होतात परंतु कधी कधी 6 बॉलमध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. अप्रतिम दर्जाचा बॉल. हा बॉल पेस करत असताना बॅट्समनला प्रभावित केलं. 4 बॉलमध्ये अजूनही 4 रनची गरज. चार बॉलमध्ये अजूनही 4 रनची गरज. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. दबाव दोन्ही टीमवर आहे परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा पूर्ण करायच्या. हा बॉल देखील दिशा भरकटली गोलंदाज सुमित चिमणेने. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता धीम्या गतीने गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस दिशा भरकटते त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. 4 बॉलमध्ये अजूनही 3 रनची गरज. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर होता परंतु बॅकअप साठी फिल्डर आला. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होतात आणि आता मात्र 3 बॉलमध्ये 1 रनची गरज. तीन बॉलमध्ये अजून 1 रनची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली. एक नवीन रणनीती आखली. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आणि या क्षणाला मोक्याच्या क्षणी बॅट्समन थोडक्यात बचावला. दोन बॉलमध्ये 1 रनची गरज. अनेक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले की मॅच कोणता संघ जिंकेल. अप्रतिम दर्जाचा बॉल आणि मॅच मध्ये रंगत निर्माण होते आणि बॅट्समन या ठिकाणी बाद झालाय. काय हा क्रिकेटचा खेळ. अप्रतिम दर्जाचा पैसा वसूल मॅच. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असते. सुरुवातीला आक्रमण पाहायला मिळालं बॅट्समन योगेशचं परंतु त्यानंतर हा संयम कुठेतरी त्याला बोलला आणि बॅट्समन योगेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 1 रन. आज हिरो बनण्याची संधी निर्माण झाली गोलंदाज सुमितला. अप्रतिम दर्जाची ही मॅच. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. या क्षणाला मॅच जिंकली. लाजवाब सामना जिंकलाय जय गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमने. घरचं मैदान आणि आज मात्र खऱ्या अर्थाने एक नवीन विक्रम झालाय. टीम जय हनुमान जय गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमच्या नावावर
3 बॉल मध्ये 1 रनची गरज असताना हा सामना जिंकून दिलाय टीम सुमित चिमणेने. तर या सामन्याचा हिरो ठरलाय या मॅचचा किंग मेकर सुमित चिमणे. 6 बॉल मध्ये 7 रनची गरज असताना आणि कॅश प्राइज देखील आहे. राकेश सुरते यांच्याच माध्यमातून आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्याच माध्यमातून सारांश राकेश सुरते याचकडून एक एनर्जी ड्रिंक आणि मकरन भगत यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झालाय. आणि मी राकेश दादा सुरते यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार वितरित करायचा आहे आणि कॅश प्राइज देखील आहे सारांश राकेश सुरते यांच्या माध्यमातून. आणि मकरंद भगत यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. सुमित आपण या. सुमित आपण या. सुमित चिमणे. अप्रतिम दर्जाची मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि सामना जिंकला जय गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमने. नेक्स्ट मॅच सोमज्ञ आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये वडवली. जशी मॅचला होईल सुरुवात तुमच्या समोर आवाज असेल रायगड जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक एक लेजंड कॉमेंटेटर आदरणीय भाऊ मात्रे सर जॉईन होतील.